वचन दिले तू मला. मालिकेच्या आजच्या 11 मेच्या भागात पूर्वाने स्वतःहून ऊर्जाला हार दिला. ही गोष्ट दिव्याच्या पचनीच पडत नाही आणि तिचा डोळा ऊर्जाच्या दागिन्यांवरती असतो आणि तेच ऊर्जाशी गोड बोलून ती तिच्या चांगुलपणाचा फायदा घेऊन ते दागिने काढून घेणार. त्याच्या आधीच आजी तिथे येते आणि आजीने दिव्याची अशी काही खरडपट्टी काढली ना, त्यात हर्षवर्धन आणि विजयामध्ये बोलणं होतं ऊर्जालाच घेऊन. आणि तेव्हा विजयाची इतकी चिडचिड होते, पण तिने आता वसाच उचललाय की ती पदोपदी ऊर्जाला फक्त त्रास आणि त्रासच देणार आहे. आता पद्माची विक्रांतची केस डोक्यावरती असतानाच ऊर्जा स्वतः एक वकील म्हणून तिच्या कामाला निघालेली असतानाच चांगुलपणाचा आव आणून विजया तिला तिथेच अडवते. हातात काकण बांधला आहे आणि ते सुटल्याशिवाय जाऊ शकत नाही असा बहाणा करून. शौर्य ऊर्जा दोघेही एकत्र देवीला दिवा लावतात. दोघे एकत्र एकमेकांसाठी प्रार्थना करतात. तेव्हा तिथेही विजया त्यांच्यामध्ये टपकतेच आणि शौर्यसमोर ऊर्जाशी गोड वागून नंतर ती तिला अशी काही फटकारते ना. पण आता याच हर्षवर्धन आणि विजयाची ऊर्जा आता अशी काही ठासणार आहे ना, त्यातच आता गोड रोमॅन्टिक ट्विस्टही आहे बघायला. शौर्य ऊर्जाचा सीन मस्त आहे. त्यासाठी भाग शेवटपर्यंत बघाच. आणि प्रेक्षकांनो, भाग कसा वाटतो ते प्लीज कमेंट करून कळवत चला. खरं तर आदित्यने शौर्याला आठवण करून दिलेली असते की आता एकच दिवस राहिला आहे पद्माच्या केससाठी. तेव्हा शौर्य सांगतो की आता जर सगळ्यात जास्त गरज ऊर्जाला कोणाची असेल ना, तर ती माझी आहे. आदित्य धक्क्याने विचारतो की म्हणजे तू ऊर्जाच्या बाजूने केस लढणार आहेस? शौर्य सांगतो की हो, कारण या घरातलं कोणीही तिच्या बाजूने नाही आहे आणि आता खरी गरज आहे, कारण ऊर्जाची बाजू सत्तेची आहे. तो विक्रांत गुन्हेगार आहे. शौर्य चवताळून बोलताच आदित्य धक्क्याने विचारतो की म्हणजे तू मला नाही सांगणार आहेस? पुरावा काय आहे? त्यावर शौर्य सांगतो की हे बघ दादा, मी तुला नाही सांगू शकत, कारण तू जहागीरदार असोसिएटचा चीफ लॉयर आहेस. आदित्य विचारतो की अरे पण शौर्य. शौर्य सांगतो की सॉरी दादा, तुला कोर्टात खरं काय ते कळेलच. आदित्य विचारतो की आणि डॅडला तुझी मदत लागली तर? शौर्य सांगतो की नाही लागणार, कारण डॅडचं या केसबद्दल पूर्ण स्टडी झालं असणार आहे. आता जर गरज कोणाला असेल तर ऊर्जाला आहे माझी. पण आदित्य शौर्याला आता सावधगिरीचा इशारा देतो की शौर्य, तू जे काही करशील ना ते विचार करूनच कर, कारण त्याचे पडसाद हे आपल्या घरावरती आणि तुझ्या वैयक्तिक आयुष्यावरती उमटणार आहेत, एवढं लक्षात ठेव. आदित्य तेथून निघून जातो. दिव्या ऊर्जा दोघी बहिणी एकत्र गप्पा मारत असतात. दिव्याचा डोळा ऊर्जाच्या त्या हारावरती असतो. ती विचारते की अय्या, हा तर आईचा हार आहे ना, आणि तिने तुला दिला? मी मागितला होता तर मला दिलाही नव्हता. तेव्हा ऊर्जा म्हणते की हो, हा हार आईने मला दिलाय. दिव्या लाडेगोडीने म्हणते की ठीक आहे, मग आता आपण दोघी बहिणी एकाच घरात आहोत ना, मग एकत्रच वापरूयात. पण आधीच आता त्या हाराला दिव्या हात घालणार त्या आधीच ऊर्जा तिला अडवते आणि तिला ताकीदही देते की सॉरी दिव्या, हा हार आईने मला दिलाय, मी नाही देऊ शकत. दिव्या चिडते, हाऊ मीन, तुझे पण डोळे दागिन्यांवरती आहेत, हे स्वीकार कर. मला कशाचीच हाव नाही आहे, मला पैशाची हाव नाही आहे, कशाला हे सगळं दाखवतेस? त्यावर ऊर्जा तिला समजावते की कसं आहे ना दिव्या, हा हार तुझ्यासाठी फक्त एक वस्तू आहे अगं, तुला नाही कळणार. पण जाऊ देत, तुला जर दुसऱ्या दागिन्यांपैकी काही हवं असेल तर बिनधास्त घेऊ शकतेस. आता दिव्या तर खूपच खुश होऊन जाते, हवेत उड्या मारायला लागते. तरीही दिव्याला अडचणीही असतात आणि तक्रारीही असतात. ऊर्जाला मुद्दामच म्हणते की बघ ना, तुझ्या लग्नाला किती विरोध झाला, तुझं लग्न स्वीकारायलाही घरातले तयार नव्हते आणि आता चक्क तुला दागिने दिलेत, तेही घरचे पारंपरिक, आणि इतक्या साड्या दिल्यात, मला तर एकही साडी दिली नव्हती बाई. आता दिव्याला ऊर्जा मुद्दामच विचारते की का गं? नाही म्हणजे तू तर म्हणाली होतीस ना की तुला तर महाराणीसारखं ठेवतात इथे. आता दिव्याला ऊर्जाने शब्दात अडकवलेलं असतं. शेवटी वकील आहे ती. आणि दिव्या लगेचच फुशारका मारायला लागते. ते हो ठेवतात ना ठेवतात. ऊर्जाला सगळं कळून चुकतं की दिव्याची काडीचीही किंमत केली जात नाही आणि दिव्या आईला सगळं काही खोटं सांगत होती. आता
ऊर्जा तिला सांगते की हे बघ दिव्या, या साड्या आणि हे दागिने यासाठी मी इथे आलेले नाही आहे, त्यामुळे तू हे सगळं घेऊ शकतेस. आता दिव्याला इतका आनंद होतो. आता ती आनंद साजरा करत ऊर्जाला खट्टमिठी मारत म्हणते की वाव, थँक्यू हां, आता हे सगळं माझं. पण इतक्यात आजीच तिथे येते आणि आजी लगेच दिव्याला फटकारते की दिव्या, याच्यावरती फक्त ऊर्जाचा अधिकार आहे. हे सगळं ऊर्जाला दिलं आहे, याला हातही लावायचा नाही. दिव्याच्या हातून तो पारंपरिक दागिना घेऊन ऊर्जाच्या हाती ती परत सोपवते. आजी ऊर्जाला सांगते की अगं, तुझं ते साड्या दागिने ते सगळं ठेव ना. आता तिच्यापुढे मुद्दामच दिव्या नाटक करते की अहो मी तर गंमत करत होते. नाही म्हणजे ऊर्जा माझी सख्खी बहीण आहे ना. आता तिला ऊर्जाला मिठा वगैरे मारते दिव्या दिखाव्यापुरतं. आणि आता माझी सख्खीच जाऊबाईसुद्धा झाले. किती छान ना. आता आम्ही दोघी बहिणी एकाच घरात असणार आहोत. आजी ऊर्जाला सांगते की अगं, तुझं सामान अजून ते ठेवलं नाही आहेस. दिव्या, तिचं सामान ठेव बरं. आता दिव्याला ऑर्डर सोडलेली असते आजीने. दिव्या म्हणते की काय आहे ना ऊर्जा, तिकडे वॉशरूम आहे आणि इथे कपाट. मुद्दामच ते ऊर्जाला खालच्या दर्जाची वागणूक देण्याचा प्रयत्न करते. नाही, काय आहे, माझं कपाट आहे ना, ते माझ्या सगळ्या कपड्यांनी फुल्ल भरलेलं आहे. आणि तसंही या ज्या साड्या आहेत ना तुला दिलेल्या, ते माझ्या क्वालिटीच्या नाहीच आहेत अगं. एक काम कर ना ऊर्जा, तुझं सामान आहे ना जेवढं, तेवढं तू सुटकेसमध्येच ठेवा. आजी तिला पुन्हा फटकारते की दिव्या, सामान ठेवतेस ना तिचं. आता दिव्या ऊर्जाचा हार आपल्या कपाटात नेऊन ठेवणार. आजी तिला थांबवून आधी तो हार तिच्या हातून काढून घेते आणि ऊर्जाची सुटकेस नेऊन तिला ठेवायला लावते. बरोबर कामाला लावले आजीने. आजी मुद्दामच ऊर्जाला सांगते दिव्याकडे झळझळीत कटाक्ष टाकू ना की इथे जर तुझे काही गैरसोय होत असेल ना ऊर्जा, तर मला सांग आणि तुला जे काही हवं असेल ते तू माझ्याकडे माग. दिव्या इस्क्याने तेथून निघून जाते. आजीला आता एका गोष्टीचं समाधान असतं की ऊर्जा, तुझ्या आईला दिलेलं वचन पूर्ण झालं. मी तिला सांगितलं होतं की तुझा गृहप्रवेश इथे सन्मानानेच केला जाईल. तेव्हा ऊर्जा आनंदाने आजीला घट्ट मिठी मारते. इकडे हर्षवर्धन ऑफिसला जायला निघालेलाच असतो. तेव्हा विजया वेगळा विचार करत असते. हर्षवर्धन तिला आता विचारतो की विजया, नक्की काय चाललंय तुझ्या मनात. विजया विचारते की म्हणजे. हर्षवर्धन विचारतो, नाही म्हणजे तुला चक्कर वगैरे काही आली नव्हती या. विजया सांगते की हो, आलीच नव्हती मुळात मला. हर्षवर्धन विचारतो की मग. त्यावर ती विचारते मग म्हणजे. हर्षवर्धन म्हणतो की अगं, पण हे सगळं नाटक करायची तुला काय गरज होती. त्यावर ती चिडून विचारते की म्हणजे मग काय करायचं होतं, तिची ओटी भरायची होती. हर्षवर्धन तिला सांगतो की मी म्हटलं ना तुला, तिच्यासोबत चांगलंच वागावं लागेल. विजया सांगते की चांगलंच वागते, तिचं औक्षण केलं, सन्मानाने तिला घरात घेतलं. अहो, ती पूजा करणं, ओटी भरणं ती एक कृती नाही आहे, तर तो एक आशीर्वाद आहे की बाई, आता तो सुखाने संसार कर. आणि मला तिला कुठलाही आशीर्वाद द्यायचा नव्हता. हर्षवर्धन म्हणतो की नको देऊस, अगं नको देऊस. तुझ्या मनात नसताना तू काहीही कर असं मी म्हणणारच नाही आहे. पण माझ्या मनातही नाही आहे ना हे सगळं, तरी पण मी करतोय ना. अगं, ते ऊर्जा शिंदे हे नावसुद्धा मला नको होतं, पण ती मुलगी आज डायरेक्ट माझ्या घरात आली. हे किती माझ्या सहनशक्तीच्या पलीकडचं आहे याचा अंदाज येत नाही आहे का तुला. अगं, पण हे सगळं मी करतोय ना, मग तूही कर. आपल्या शौर्याचा विचार करून कर. आता इथे मात्र विजया खूपच हळवी होते. ती म्हणते की त्याचाच तर विचार करते ना हो मी. आज माझं काळीच पिळवटून निघतंय. माझ्या दोन्ही मुलांसाठी बघितलेल्या स्वप्नाची का राखरांगोळी झाली. अहो, हीच ती मुलगी होती ना जिला मी स्वतः अनोळखी म्हणून घरात घेऊन आले होते. तिचं कौतुक केलं होतं. मग का तिने माझ्या दोन्ही मुलांच्या स्वप्नाच्या आड यावं. मी इतकीही वाईट बाई नाही आहे हो. मी कधीच कुणाचा इतका तिरस्कार केला नव्हता. पण आता मात्र संताप संताप होतोय नुसता माझा. विजयाच्या मनात संतापाची तीव्र लाट पसरते. अहो, मला सुनेसाठी खूप काही करायचं होतं. जेव्हा जेव्हा मी शौर्याच्या बाजूला त्या ऊर्जा शिंदेला बघते ना, तेव्हा तेव्हा माझा ताबा सुटतो. मी काय करते, कशी वागते मला नाही कळत. अहो, मीच ती आहे का
जी माझ्या मुलांवरती तुमच्यावरती जेव्हा पाड प्रेम करणारे होते. पण आता मी राहिलेली नाहीच आहे. मी तुम्हाला वाटेल तसं बोलते, आईंना वाटेल तसं बोलते. माझ्या शौर्याच्या तर मी कानाखाली मारले हो. आणि हे फक्त आणि फक्त त्या ऊर्जा शिंदेमुळे होतं आहे. मी त्या मुलीला सून म्हणून कधीच स्वीकारू शकत नाही हो. त्यावर हर्षवर्धन शांतपणे तिला समजावतो की हे बघ, नको नको स्वीकारूस विजू. पण तू शांत हो आधी. तू एक आई आहेस आणि तुझे काय हाल होत असतील हे मी जाणतो. कदाचित मी समजूनही नाही घेऊ शकत. पण जे मी काही करतोय ना ते फक्त आपल्या शौर्यासाठी करतोय. पण मी आपल्या शौर्याला माझ्या हातातून कसा सुटू देऊ? हे बघ, मी जितके प्रयत्नाने तुझी साथ देऊ शकेन तितकी देईन. आणि मला कळतंय की तुझे हे हाल फक्त माझ्यामुळेच होत आहेत. पण आज वाईट याचं वाटतंय की शौर्य स्वतः त्या मुलीची साथ देतोय. विजयाचं मन चित्त काहीही थाऱ्यावर राहिलेलं नसतं. अहो, त्या दोघी बहिणी माझ्या दोन्ही सोन्यासारख्या मुलांच्या आयुष्याला लागलेली वाळवी आहेत. पोखरून पोखरून माझ्या मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त करतायत. पण तेव्हाच तिच्या डोळ्यात राग दाटून येतो. हर्षवर्धनला ती सांगते की पण मी आता शांत बसणार नाही आहे. हर्षवर्धन घाबरत विचारतो की म्हणजे नक्की काय करणार आहेस तू? तेव्हा विजया सांगते की मी त्या ऊर्जा शिंदेला घरातला प्रत्येक क्षण नकोसा वाटेल हेच बघेन. हर्षवर्धन तिला सल्ला देतो की स्वतःला इतकंही चाळून घेऊ नकोस. त्यावर विजया त्याला सांगते, माझी राख झाली तरी सुद्धा चालेल, पण मी आता त्या मुलीला या घरात राहू देणार नाही. हवं असेल तर मी तिच्या त्या मूर्ख बहिणीलाही तिच्या विरोधात उभं करेन. हर्षवर्धन तरीही समजावतो, इतकं सगळं करायची गरज नाही आहे. ती ऊर्जा शिंदे स्वतः हे घर सोडून जाईल. त्यावर विजया त्याला ताकीद देते की आता तुम्ही कुठलीच भविष्यवाणी करू नका, कारण तुमचं प्रत्येक गोष्ट खोटी ठरली. अहो, तुमचे सगळे डावपेच खोडून काढले आहेत त्या मुलीने. तुमच्या केसमध्ये काय करायचं ते मी सांगते का तुम्हाला? मग माझ्या घरात काय करायचं ते तुम्ही मला सांगायचं नाहीत. हर्षवर्धन म्हणतो की अगं, तू तर माझे आज बोलतीच बंद केलेत. आणि हर्षवर्धन तिथे तिला सल्ला देतो की हे बघ विजया, हे सगळं करताना स्वतःला हरवून घेऊ नकोस. जे काही करत असतील ना ते बेमालूमपणे कर, पण शौर्यासमोर आपल्याला वाईट व्हायचं नाही आहे इतकं लक्षात ठेव. पण एका गोष्टीची ताकीद हर्षवर्धनसुद्धा विजयाला देतो की तुला घरात काय करायचं आहे ते कर, पण विक्रांतची केस तोंडावरती आहे आणि मला तुझ्याकडून अशी चूक कोणतीही नको आहे की त्याने माझ्या केसवरती परिणाम होईल. त्यावर विजया शब्द देते की नाही होणार. आता त्रास जो काही व्हायचा असेल ना तो ऊर्जा शिंदेला होणार फक्त. विजया मनातच दात ओठ खात म्हणते की ऊर्जा शिंदे, आज तू चक्रव्यूह भेदून तरी आत आलीस, पण आता बाहेर पडू शकणार नाही आहेस. इकडे ऊर्जाने आता कंबर कसून कामालाही सुरुवात केलेली असते. हातात वेळही खूप कमी असतो. तितक्यात दिव्याच रूममध्ये शिरते. दिव्या विचारते की काय गं, आली का लगेच कामालाही लागलीस? ऊर्जा सांगते की हो, कारण माझ्या पहिल्या आणि महत्त्वाच्या केसचं हेअरिंग आहे. आता निवांत बसून मला चालणार नाही आहे. इतक्यात आदित्यचा फोन येते आणि त्यावर दिव्या खूपच रागावते. अरे येते म्हटलं ना, इतकी काय घाई आहे? कपाटातून ती आदित्यचे कपडे काढत असते. ऊर्जा विचारते की काय गं, काय झालं? दिव्या तिला मुद्दामच सांगते की आदित्यचे कपडे द्यायचे आहेत त्याला ऑफिसला जायचं आहे ना बाबासोबत. बाय द वे, शिर्केंच्या केसचं हेअरिंग आहे. आता दिव्या हे मुद्दाम बोली हे न कळण्यात ऊर्जा खुळीही नाही आहे. बाहेर हर्षवर्धन फोनवरती बोलत आलेला असतो. तो भजनला आधीच ताकीद देतो की हे बघ भजन, केस संदर्भात मला काहीही डिस्कशन घरी नको आहे. आधी त्याला तो सांगतो की विक्रांतच्या केसच्या जेवढ्या काही ब्लूप्रिंट्स असतील त्या काढून मला दे आणि एक कंबाईन मीटिंग ठरव. आदित्य जातो. त्यानंतर हर्षवर्धन ऑफिसला निघालेलाच असतो. आजची तीर्था मिळून मिठाईचे बॉक्सेस पाठवण्याची तयारी करत असतात, यादी बनवत असतात. इतक्यातच हर्षवर्धन शौर्यला हाक मारतो. शौर्य धावतच येतो आणि नेमकं हर्षवर्धन शौर्याच्या मध्ये येते. भस्कन ती म्हणजे ऊर्जा. आता ती दिव्याच्या खोलीतून आलेली असते. शौर्य आता तिला धडकणार वेळीच थांबतो तोही. हर्षवर्धन ऊर्जाकडे इतक्या तिखट नजरेने बघतो ना, त्यानंतर तो विजयाकडे कटाक्ष टाकतो
आणि तेव्हा विजया डोळे मिचकावते. आता तिला काय करायचं बरोबर कळलंय. इशारा में बात चालू आहे इथे. विजया शौर्यला विचारते की शौर्य तू कुठे जातोयस. शौर्य सांगतो की अगं मॉम, मला ऑफिसला जावं लागेल, काम आहे ना माझं. तेव्हा ऊर्जा आजीकडे येऊन परवानगी मागते की मी जाऊ शकते ना कामासाठी. तेव्हा आजी समजावते की अगं ऊर्जा, काम आहे म्हटल्यानंतर जावंच लागेल ना, आणि तुला घराबाहेर पडायला कुठलीही अडकाठी नाही आहे. हां, पण आपल्या घराचा एकच नियम आहे की बाहेर पडण्याआधी आपण कुठे जातो ते घरातल्यांना सांगून जायचं. विजया तुझी सासू आहे, जाण्यापूर्वी तिला कळवत जा. आणि हा नियम ऊर्जा आपण काही जाच म्हणून लागू केलेला नाही आहे. तर आपण घराबाहेर पडण्यापूर्वी जर परत काही अडचण झाली, काही झालं, तर घरातल्यांना माहिती असावं ना की कुठे गेलो आहोत, इतकंच. त्यानंतर ऊर्जा विजयाची परवानगी मागते की मी जाते कामाला, जाऊ ना. तेव्हा विजया सांगते की तू आज कुठेही जायचं नाही आहेस. ऊर्जाने शौर्याला धक्काच बसतो. शौर्य विचारतो की अगं मॉम, पण तिला कोर्टात जावं लागेल. त्यावर विजया शांतपणे विचारते की काय रे, आईला जाब विचारतोयस. अरे पण हे सगळे रीत म्हणूनच समजावते मी तिला. अरे तुमच्या दोघांच्याही हाताला काकण बांधलेलं आहे आणि जोपर्यंत ते सोडवत नाही तोपर्यंत तुम्ही दोघेही कुठेच बाहेर पडू शकत नाही. शौर्य तू सुद्धा नाहीस. तेव्हा ऊर्जा म्हणते की ठीक आहे, मी माझी कामं असतील ती नंतर करते. विजया सांगते की अगदी तसंच कर अगं. जे काही काम असेल तिला ते उद्याच कर. हे बघ, तू एक वकील आहेस, भरपूर कामं असतात तुला, हे मला कळतंय. पण घराण्याची रीत तर पाळायला हवी आहे ना. आईसाहेब तुम्ही सांगा मला, जर मी काही चुकीचं वागत बोलत असेल तर. आता आजीचीही बोलती बंद होते. हे बघ ऊर्जा, तुला जे काही काम करायचं असेल आज ते घरातूनच कर, इतकंच म्हणते मी. तेव्हा ऊर्जा सांगते की ठीक आहे. विजया इतकंच बोलून सांगून तेथून निघून जाते. तेव्हा ऊर्जाला इन्स्पेक्टर हुरबुटेचा सतत कॉल येत असतो आणि विजयाने कसा ऊर्जाचा सुमडीत गेम केला हे स्वतःच्या प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहून हर्षवर्धनला एक वेगळाच आसुरी आनंद मिळतो. पण ऊर्जा आता संभ्रमात पडते. त्यानंतर रात्रीच्या वेळी ऊर्जाने देवीसमोर दिवाही लावलेला असतो. ती देवीचे आशीर्वादही घेते. ऊर्जा पूर्वासाठी देवीकडे प्रार्थना करते की आई अंबाबाई, मी माझ्या आईला एकटं सोडून आले आहे. आता तिची काळजी फक्त तूच घे. मला इथे यावं लागलं कारण प्रत्येक मुलगी लग्न झाल्यानंतर तिच्या सासरी जाते. मला इथे आल्यानंतर सगळंच काही आपलंसं वाटत नाही आहे. ही घर, इथली माणसं, काहीच नाही. आणि हे जर सतत असंच चालत राहिलं तर शौर्याला आमच्या नात्यातून मिळणारा निखळ आनंद मी कधीच देऊ शकणार नाही आहे. कारण आम्ही इथल्या माणसांसोबत कुणा गोविंदाने आणतोय असं स्वप्न बघितलं आहे त्याने. या घराला सांभाळण्याची आणि इथली नाती स्वीकारण्यासाठी मला शक्ती दे आई, असं म्हणून ऊर्जाने प्रार्थना केलेली असते. जेव्हा ती डोळे उघडते ना, तर तिच्या बाजूला शौर्य थांबलेला असतो. एकटक हसत तिच्याकडे पाहताना दिसतो. ऊर्जा हसून त्याला विचारते की काय रे, तू कधी आलास. तेव्हा ऊर्जा सांगतो शौर्य ऊर्जाला सांगतो की तू जेव्हा प्रार्थना करण्यात रमून गेली होतीस ना, तेव्हाच आलो. पण ऊर्जा, तुला माहिती आहे का की आम्ही जेव्हा भावंडं लहान होतो ना, तेव्हा आजी इथेच देवीसमोर बसून आम्हाला श्लोक म्हणायला लावायची. पण आता देवीसमोर फक्त हात जोडण्या इतपंच वेळ मिळतो आम्हाला. पण आता तुला प्रार्थना करताना बघून इतकं भारी वाटतंय ना मला. म्हणजे तू माझ्यासोबत माझ्या घरात आहे, हे फिलिंगच किती वेगळं आहे माझ्यासाठी. इथल्या प्रत्येक कोपऱ्यात आता तुझा वावर असणार आहे. इतका आनंद होतोय ना ऊर्जा मला, त्याला आता शब्दातही सांगता येत नसतं की त्याच्या भावना नक्की काय आहेत. दोघेही हात जोडून पुन्हा प्रार्थना करतात. शौर्य मनात प्रार्थना करतो की देवी आई, अगं खूप कठीण प्रसंगातून, खूप अडचणी पार करून मी माझ्या ऊर्जाला माझ्या घरी घेऊन आलोय. दोघेही एकत्र नमस्कार करत असतानाच अचानक विजया त्या दोघांच्या मध्ये तडमडते आणि तिला इतका राग येतो ऊर्जाला शौर्यसोबत पाहून. त्यानंतर दोघांचीही प्रार्थना होते आणि समोर विजयाला बघून ते दोघेही थबकतात. विजया विचारते की दिवे लावलेत कोणी.
तेव्हा ऊर्जा सांगते की मी लावलेत. ते दिवे लागण्याची वेळ झाली होती ना, त्यामुळे. विजया म्हणते की पण सकाळ संध्याकाळी या घरात दिवा मी लावते. मग तू आज का लावलात? तेव्हा ऊर्जा घाबरत विचारते की काय झालं? माझं काही चुकलंय का? तेव्हा विजया शौर्य तिथे उपस्थित आहे म्हणून तिच्याशी गोडगोडच वागते. ऊर्जाला सांगते की नाही अगं, उलट चांगलंच केलंस. रोज दिवा मी लावत होते, आज तू लावला इतकंच. त्यानंतर गोडाचा नैवेद्य ठेवून ते हात जोडून देवाचे नमस्कार करते. त्यानंतर ऊर्जाला ती सांगते की चला, मला आता किचनमध्ये जाऊन स्वयंपाक करायचा आहे. ऊर्जा तिला विचारते की तुमची हरकत नसेल तर मी मदत करायला येऊ का? विजया अचानक वचकते की काही नको. शौर्यलाही धक्का बसतो. शौर्य तिथे आहे म्हणून ती पुन्हा गोड बोलते की नाही म्हणजे नवीन नवरी आहेस अगं तू. आले आले तुला कामाला कसं लावायचं ना? शौर्यला मुद्दामच ती तेथून कारण काढून पाठवून देते की शौर्य, तुला तुझे बाबा बोलवतात. शौर्य म्हणतो की ठीक आहे आणि तो बिचारा काय निघून जातो. भोळा आहे ना. आता विजया मात्र ऊर्जाला धारेवर धरते. ती सांगते की हे बघ, घरात उत्साहाच्या भरात काही करण्याआधी जरा मला विचारत जा, कारण या घरात सकाळ संध्याकाळ दिव्या लागण्यापूर्वी गोडाचा नैवेद्य देवाला दाखवला जातो. ऊर्जा माफी मागते की हो का, मला माहीत नव्हतं, पण मी तुमची किचनमध्ये मदत करू शकते. विजया तिला फटकारते की नाही म्हटलं ना. नाही म्हणजे अगं, नोकर चाकर आहेत जागीरदारांच्या घरात. आता विजया किती दुसळेपणाने वागते ऊर्जासोबत, ते आता ऊर्जाला कळून चुकतं. विजया जाण्यापूर्वी नुसतं खाऊ का गिळू नजरेने ऊर्जाला बघत निघून जाते. आणि हे न कळण्याइतकी ऊर्जा दूधखोळीही नाही आहे. पण आता तिला कळून चुकलं की जागीरदारांच्या घरात पावलोपावले तिला आव्हानच स्वीकारावं लागणार आहे. आणि प्रेक्षकांनो इथे भाग संपतोय, पण पुढे गोड रोमॅन्टिक ट्विस्ट आहे. आता ऊर्जाला भेटण्यासाठी बोलण्यासाठी शौर्य इतका आतुर असतो की मध्यरात्री गुपचूप तो तिला फोन करतो. ऊर्जा कामात असते. ते फोन आल्यानंतर इतके खुश होते. दोघेही जेवणासाठी एकत्र येतात. दोघांचंही जेवण होतं तेव्हा ऊर्जा उठणार. शौर्य जबरदस्ती तिला बसवतो. तेव्हा ऊर्जा सांगते की शौर्य काय करतोयस? शौर्य म्हणतो की अगं वेडी आहेस का तू? अगं तुला बोलण्यासाठी किती वेळ झाला मी चान्स शोधतोय आणि तू आता मला मिळाला या. शौर्य तिचा हातही सोडायला तयार नसतो. ऊर्जा त्याला सांगते की शौर्य तू पूर्ण वेडा आहेस. तुला कळतंय का? हे बघ, तू आदित्यसोबत इकडे रूममध्ये आणि मी दिव्यासोबत तिकडे. आपण फक्त डायनिंग टेबलवरती जेवताना एकत्रित बसू शकतो हा. आणि सोड मला म्हणत ती इतकी हसायला लागते. शौर्य अचानक तिला म्हणतो की हसू नकोस हा, कारण तुझ्या हसण्याला बघून ना मला वेड लागतं. पण आता जर या दोघांना एकत्र बघितलं ना तर विजया पुन्हा काय कांगावं करेल देवच जाणे. पण सगळ्यात मोठा ट्विस्ट तर बघायला आपण आतुर आहोत की आता पद्माच्या केसमध्ये पुढे काय होईल. आणि ते सगळं आपल्या चॅनलवर बघायला मिळणार आहे प्रेक्षकांना पुढे. त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा.